टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम सुरू असताना या ठिकाणी संरक्षक भिंतींचा अभाव या ठिकाणी जाणवतो आहे। खास करून मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी ते संगमेश्वर असा प्रवास जो आहे तो या ठिकाणी राम भरोसेच पाहायला मिळतो आहे। आपण सध्या आलो आहोत संगमेश्वर ते रत्नागिरी या ठिकाणच्या मुंबई गोवा महामार्गावरती आणि डोंगर खुदाईच्या ठिकाणी संरक्षक भिंतीच या ठिकाणी बांधल्या गेलेल्या नाही आहेत। काही ठिकाणी मोठमोठ्या दरडी रस्त्यावर येण्याचा धोका या ठिकाणी संभवतो। तर सध्या जीव मुठीत धरून या मुंबई गोवा महामार्गावरनं सध्या प्रवास सुरू असलेला पाहायला मिळतो आहे। अवघड वळणावर अनेक ठिकाणी संरक्षक भिंती नसल्यानं या दरडी केव्हाही मुंबई गोवा महामार्गावर येऊ शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे। सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडतो आहे। तर संगमेश्वरहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरती हा सर्वात मोठा धोका या ठिकाणी पाहायला मिळतोय। विचार करा, जर रात्रीच्या सुमारास अंधाराच्या सुमारास या दरडी अचानक रस्त्यावरती आल्या तर या ठिकाणी कुठल्याही वाहनधारकाला किंवा वाहन चालकाला नक्कीच या ठिकाणी धोका संभवतो। काही मीटर उंचीच्या धोकादायक दरडी या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या दरडींपाशी कुठलीही सुरक्षा यंत्रणा किंवा सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले नाही आहेत। त्यामुळे संगमेश्वरपासून रत्नागिरीपर्यंत जो मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण आहे त्या ठिकाणचं ही धोकादायक वास्तव या ठिकाणी समोर येत आहे। संरक्षक भिंती नसल्यामुळे सध्या याच महामार्गावरनं सध्या प्रवाशांचा जीव मुठीत धरून या ठिकाणी प्रवास सुरू असलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।